तिकडे अमरावतीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा ताफा अडवण्याचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलाय। अमरावतीच्या पंचवटी चौकात एकीकडे काँग्रेसच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि विविध मागण्यांसाठी मोर्चा, तर दुसऱ्या बाजूला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी बँड बाजा वाजवत मोठा जल्लोष करण्यात आला। पंचवटी चौकात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते काही अंतरावरच थांबले। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अमरावतीत काँग्रेस आणि भाजप आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं। एकीकडे काँग्रेसचा कर्जमाफी आणि विविध मागण्यांसाठी मोर्चा निघाला होता आणि दुसरीकडे बावनकुळेंच्या स्वागतासाठी भाजपचा जल्लोष सुरू होता। त्यामुळे अमरावतीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा ताफा अडवण्याचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलाय। अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांच्याकडून। शुभम, नेमकं काय घडलंय का अधिक माहिती आहे? आज अमरावतीमध्ये भाजपची विभागीय शिक्षक मतदारसंघाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमरावतीत दाखल झालेले आहेत आणि दरम्यानच पंचवटी चौकात भाजपकडून त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि याच ठिकाणावरून काँग्रेसने आज मोर्चाला सुरुवात केलेली आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी हा प्रमुख मुद्दा आहे। दरम्यान रवींद्र चव्हाणांचा ताफा हा पंचवटी चौकातून जात असताना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चव्हाणांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्या ताफ्यावर काही कार्यकर्त्यांनी सोयाबीनची झाडं देखील फेकलेली आहेत। दरम्यानच्या काळामध्ये पंचवटी चौकात मोठा तणाव निर्माण झाला होता। पोलिसांनी समयसूचकता दाखवत सोयाबीन फेकणाऱ्या आणि ताफा अडवणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला केलेलं आहे आणि भाजप प्रदेशाध्यक्षांचा रस्ता मोकळा केलेला आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर पंचवटी चौकात मोठा तणाव निर्माण झालेला होता आणि आता पंचवटी चौकातनं काँग्रेसचा जो मोर्चा आहे तो तहसील कार्यालयाच्या दिशेने जात आहे। शुभम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। शुभम, तर बावनकुळेंच्या स्वागतासाठी भाजपचा जल्लोष पाहायला मिळाला। आज